काय नाही, त्याने काय केलं असतं माहिती आहे आता, आपल्याला उलट सुलट काहीतरी सांगितलं असतं आणि मग त्यावर काहीतरी उपाय करायला सांगितलं असतं आणि आपल्याकडनं पैसे उकाडले असते. रोजचे धंदे त्या लोकांचे. पण सर, तुम्ही आलात ना ते बरं वाटलं. खरं सांगू का, तो स्टंट करायला मला पण मजा आली. हो बर का, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात सर. आता मला कळालं की तुम्ही एवढे एक्सरसाइज का करता. कसं सहज उचललात तुम्ही मला. हो मग वाटलं काय तुला? आज मस्त गेला देवळात दिवस. तो बाबा भेटला नसता ना, मूड गेला नसता. हो ना. पण सर, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? कुठली? म्हणजे तो बाबा काय बोलला ते ऐकलत ना तुम्ही? हो. त्याचं बोलणं ऐकून तुम्हाला असं नाही वाटलं का की त्याला हे सगळं कोणीतरी सांगून पाठवलंय आपल्याला दूर करण्यासाठी? म्हणजे? अहो म्हणजे त्याचं बोलणं ऐकून असं वाटलं ना की कोणीतरी ठरवून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करते. ही तुझ्या बरोबर असेल तर हे संकट असंच सतत सतत येत राहणार. याचं आयुष्य धोक्यात आहे हिच्यामुळं, फक्त हिच्यामुळं. आता तर ही मुलगी मला माझ्या इंद्राच्या आयुष्यात नकोच आहे. करेक्ट. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याला कोणीतरी सांगितल्याशिवाय त्याला कळायचं काही कारणच नाहीये. बरोबर. विच मीन्स हा सुद्धा एक प्लॅनच होता. मला पण असंच वाटतं. पण कोणी का करेल? आता ते तर काही माहित नाही, पण मला डाऊट येतोय. शोधलं पाहिजे. पण काय हो सर, म्हणजे प्रयत्न करतायत पण जमल का त्यांना? काय नाही म्हणजे आपल्याला आता दूर करणं जमल का? तुला काय वाटतं? मला काय वाटतंय सांगू? हे असे होत आपण. असे कसे? हे वायपर दोघं कसे असतात ना, तशी घट्ट मैत्री आहे आपली. म्हणजे चालले तर दोघं, नाहीतर एक पण नाही. आता आपल्याला वेगळं करणं अवघड आहे, हो ना? हो. पण हे कोण करतंय हे शोधून काढायलाच हवं.